माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांकडून पर्दाफाश। वाढीव मालमत्ता कराविरुद्ध धुळे मनपावर राष्ट्रवादीची धडक। श्री करणी सेनेचे अध्यक्ष गोगा मेडी यांच्या हत्येचा धुळ्यात तीव्र निषेध। धुळे बस स्थानकातील एसटी बसेस खिळखिळीच्या वाटेवर, प्रवाशांचा जीव धोक्यात। धुळ्यात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई। ऐचाळ येथे काळमदेव हट्टी रस्त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात, दुरुस्तीची होते मागणी। निजामपूर वासखेडे येथील जुगार अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त, 10 जणांवर कारवाई। दिनांक 10 डिसेंबर रोजी धुळ्यात 51 फुटाच्या त्रिशूलची भव्य शोभायात्रा। कंटेनरद्वारा होत असलेल्या गुटखा तस्करीवर सोनगीर पोलिसांची धाड। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली आहे। अशोक अमोल मोरे, इरफान रऊफ पटेल असे अटकेतील आरोपींची नावे आहेत। अशा प्रकारे बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे बनावट खरेदी विक्री करणारी मोठी टोळी धुळे शहरात कार्यरत आहे। अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास अशांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांनी आवाहन केले आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमोल अशोक मोरे, इरफान रऊफ पटेल अशांना अटक करण्यात आली असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रकाश पाटील, सब इन्स्पेक्टर श्याम निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव, पोलीस नाईक रविकिरण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल गुणवंतराव पाटील अशांनी केले आहे। श्रीमती जेबुशा मोहम्मद शफी या वय वर्ष 70 या देवपूर भागामध्ये त्यांनी 2 जमिनी घेतल्या होत्या आणि एक अशी बातमी टीमला PILCBला आणि त्यांच्या टीमला मिळाली होती की त्यांच्या नावाने ज्या जमिनी आहेत त्या फॉर्जरी करून एक टीम सक्रिय आहे आणि या टीमने अनेक जणांना असं फसवून त्यांच्या वेगवेगळ्या डुप्लिकेट फॉर्जरी करून वेगवेगळ्या महिला किंवा माणसांना उभं करून त्यांचे कागदपत्र जे आहेत ते आपल्या नावाने करून त्या जमिनीचा परस्पर व्यवहार करणे अशी एक मोडस ऑपरेंडी मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे। तर त्या अनुषंगाने आपण 2 मुख्य आरोपी जे आहेत अमोल अशोक मोरे आणि इरफान रऊफ पटेल या दोघांना आज अटक केलेली आहे। त्यांचे इतर 5 साथीदार आहेत, त्यांची नावं मी मुद्दामून सांगतो। शेख अजीज बिनकस सरफुद्दीन, रईस शेख, रामचंद्र अहिरे आणि सुशील जैन हे याच्यामध्ये मुख्य आरोपी आहेत। आपण आज 2 लोकांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांची मोडस अशी आहे की आपण इथे बघू शकता की या जेवनिशा ह्या ओरिजिनल महिला त्यांच्या नावाने हा प्लॉट आहे आणि या डुप्लिकेट महिला त्यांनी उभ्या केलेल्या आहेत त्याच नावाने। त्यांचं आधार कार्ड वेगळं, यांचं आधार कार्ड वेगळं आहे। तर त्या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना अशी एक मी आवाहन करू इच्छितो की या प्रकारे जर काही फॉर्जरी किंवा आपापल्या जमिनींचं असं कोणी काही केलं असेल तर त्यांनी पुढे येऊन आमच्याकडे तक्रारी द्याव्या। धुळे शहर तसेच हद्दवाढीतील मालमत्ताधारकांना बजावण्यात आलेल्या वाढीव यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आज महापालिकेवर धडक देण्यात आली। करवाढीच्या नोटिसा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेने शहरातील तसेच हद्दवाढीतील सर्व मालमत्ताधारकांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा देण्याचा सपाटा सुरू केला आहे। शहरातील नागरिकांना कोणतीही मूलभूत नागरी सुविधा अर्थात पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांच्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे। नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 8-8 दिवस त्यांना पाणी मिळत नाही। शहरातील पथदिवे बंद असून अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे। शहरातील मनपा शाळेची दुरावस्था अतिशय बिकट असून
त्याच्याकडेही मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या नियमित येत नसून आरोग्याचा धोका निर्माण झालाय। रस्त्यांची दुरावस्था अत्यंत वाईट झाली असून धुळ्यातील एकही रस्ता चांगल्या अवस्थेत नाही। मनपातील आरोग्य व्यवस्था डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांअभावी निकट झाली आहे। अशा परिस्थितीत जनता मनपा प्रशासनाबाबत अत्यंत नाराज असताना नुकत्याच मनपा प्रशासनाने वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा देण्याचा सपाटा सुरू केला आहे। हे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। सदर वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा ताबडतोब रद्द करण्यात याव्यात व जुन्या दराप्रमाणे मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी। तसेच मूलभूत सुविधा परिपूर्ण देण्याची कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, सारांश भावसार, जयाताई साळुंखे, सुरेश अहिरे, राजेंद्र चितोडकर, गोपाल देवरे, संजय जगताप, एजाज शेख, निशा अहिरे, संगीता खैरनार, शिलाबाई बैसाणे, ज्योती मरसाळे, सुदर्शना बाविस्कर, संगीता बोरसे, नीता पाटील, अशोक करंजे, ज्ञानेश्वर पाटील, अरुण पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन दिले असता आयुक्तांनी आज मान्य केलं की काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका त्यांनी मान्य करून एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा त्यांनी विचार आमच्यासमोर मांडला आणि आम्ही त्याची मुदतही घेऊन घेतली आहे। त्यांचाच कक्ष स्थापन होईल तोपर्यंत महानगरपालिकेच्या मार्फत आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्फत मी धुळेकर नागरिकांना जाहीर आव्हान करतो की आपली जी समस्या आहे वाढीव घरपट्टी बिलासंबंधी ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर, झाशीर आणि पुतळ्याजवळ दाखल कराव्यात, जेणेकरून त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेशी लढा देऊ आणि महानगरपालिकेने जर नाहीच ऐकलं तर त्यांच्यासाठी आम्ही स्वखर्चाने कोर्टामार्फतही लढा देऊ शकतो। मी धुळे महानगरपालिकेच्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये आपली कंप्लेंट दाखल करावी आणि डॉक्युमेंट जमा करावी। जोपर्यंत घरपट्टीचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी घरपट्टी भरू नये आणि आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आज श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना धुळेतर्फे शहरातील महाराणा प्रताप पुतळ्यास माल्यार्पण करून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेत जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की राजपूत समाजाच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्यावर भ्याड हल्ला व गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येमुळे समस्त राजपूत समाज बांधवाच्या भावना दुखावून रोष व्यक्त केला जात आहे। सुखदेवसिंह गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निदर्शने करण्यात आली व महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। धुळे जिल्हाध्यक्ष उदयसिंग जमादार तसेच अजित सिंग राजपूत, संजय गिरासे, सुभाष राजपूत, मंगेश राजपूत, पुष्कर सिंग राठोड, गणेश राजपूत, भगत सिंग राजपूत, भावेश बदाणे आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते। समाजाच्या सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असणारा लढवय्या नेता सुखविंदर सिंह गोगामेडी यांची भ्याड हल्ला अतिशय निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। या नराधमांना माहिती आहे का राजपूत समाजाला समोरून कोणी मारू शकणार नाही, त्यामुळे एक पाहुण्यांचं नाटक करून आलेल्या अतिथीचा सन्मान करण्यात गोगामेडी साहेब आणि त्याचा परिवार असताना अतिशय निर्घृणपणे त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे। संपूर्ण भारत या घटनेने पेटलेलाच आहे आणि याचे परिणाम शासनाला भोगावे लागणार आहे। आज धुळे जिल्ह्याच्या वतीने, धुळे तालुक्याच्या वतीने, समस्त राजपूत समाजाच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या भ्याड हल्ला करणाऱ्यांवर SIT निर्माण करून यांना सामूहिक चौकात फाशीवर लटकवण्यात यावे ही आमच्या समाजाची आग्रही मागणी राहणार आहे। या गोगामेडी साहेबांच्या भ्याड हल्ल्यामध्ये संपूर्ण धुळे जिल्हा, धुळे तालुका, करणी सेना, राजपुताना फाउंडेशन, अखिल भारतीय क्षत्रिय सेना, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारक समिती आणि
सर्व विविध संघटना घराघरातील राजपूत समाज समाविष्ट आहे। या ठिकाणी आपण त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करून आपण शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन देणार आहोत आणि आपल्या भावना त्यांनी महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे पाठवाव्यात अशी आपण मागणी करणार आहोत। धुळे बस स्थानकातील व येथे येणाऱ्या एसटी बसेसचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे। येथे थांबणाऱ्या कित्येक एसटी बसेसची दुरावस्था झाली आहे। तरीही प्रवाशांना अशा दुरावस्था झालेल्या एसटी बसेसमधून प्रवास करावा लागतोय। यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रवाशांतर्फे महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील व येथे येणाऱ्या कित्येक बस मोडकळीस आल्याचं दिसून येत आहे। काही बसेसच्या बाहेरील पत्रे निघून गेलेले आहेत तर खिडक्या फुटलेल्या आहेत। तसेच बसमधील सीट देखील मोडकळीस व खिळीखिळी झालेल्या आहेत। एसटी बसेसची अशी दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा जीव धोक्यात जाईल का काय असा प्रश्न निर्माण होत असतो। तर काही चांगल्या बस आहेत पण त्या देखील धुळीच्या लोळाने माखून उठल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांची सीटवर बसण्यापेक्षा उभे राहून प्रवास करण्यास पसंती देत आहेत। संबंधित डेपो प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन मोडकळीस येणाऱ्या एसटी बसेसची दुरुस्ती करावी आणि धुळीच्या लोळाने भरलेल्या एसटी बसेसची स्वच्छता करावी अशी मागणी प्रवासी वर्गामधून होत आहे। सुनील गवळी, सहसंपादक। शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विनाकारण वावरणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे। दामिनी पथक जिल्हा पोलीस दलातर्फे सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान जिल्ह्यात 14 ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले। या दरम्यान शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनींचे समुपदेशन देखील करण्यात आले। धुळे शहरासह जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालय कोचिंग क्लास महिला वसतिगृहांच्या परिसरात अकारण वावरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या आहेत। त्यानुसार शहर व परिसर आणि जिल्ह्यात सकाळी 10 पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या दरम्यान महाविद्यालय शाळा भागांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या संशयितांवर कारवाई झाली आहे। तसेच ओळखपत्रांची झडतीही घेण्यात आली। तसेच कर्कश आवाज विना परवानाधारक अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली। शहरातील बाफणा हायस्कूल, साक्री रोडवरील विद्यावर्धिनी कॉलेज, देवपुरातील जय हिंद महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आदी भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते काळमदेव हट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय केविलवाणी अवस्था झाली आहे। या रस्त्यावरून जाणारे वाहतूकदारच नव्हे तर पायी चालणाऱ्यांचीही नाकी नऊ आली आहेत। तरीही संबंधित रस्ता विभागाचे अधिकारी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत। येत्या 16-17 डिसेंबर 2023 रोजी श्री काळमदेवाची यात्रोत्सव आहे। त्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते श्री काळमदेव हट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी ऐचाळे ग्रामस्थांतर्फे संबंधित रस्ता विभागात गेल्या 2 वर्षांपूर्वीपासून अर्ज दिले जात आहेत। रस्ता दुरुस्तीचे अर्ज धुळीत दाबले गेले असतील तोपर्यंत संबंधित विभागाने या अर्जांकडे अद्याप लक्ष दिले नाही। दिनांक 16-17 डिसेंबर रोजी ऐचाळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री काळमदेव यांचा यात्रोत्सव आहे। या यात्रोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकच नाही तर मोठमोठ्या शहरांमधील भाविक दर्शनास येत असतात। मात्र ऐचाळे ते काळमदेव हट्टीपर्यंतचा रस्ता पूर्णतः जर्जर झाल्याने भाविकांना रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे। रस्त्यावर खड्ड्यांचेही अस्तित्व असल्याने अपघातांच्या घटनांना देखील आमंत्रण मिळू शकणार आहे। ऐचाळे गावाचे सामाजिक कार्यकर्ता योगेश साबळे यांनी रस्ता दुरुस्ती संदर्भात आमदार जयकुमार रावल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी रस्ता दुरुस्तीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडेल असे आश्वासन दिले। मात्र येत्या 16-17 डिसेंबरला श्री काळमदेव यात्रोत्सव असल्याने रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे व या संदर्भात लोकप्रतिनिधींनीही संबंधित विभागाशी चर्चा करावी असे ऐचाळे ग्रामस्थांतर्फे बोलले जात आहे। योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी। साक्री तालुक्यातील निजामपूर गावातील वासखेडी रोडावर असलेल्या नॅशनल सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे सर्रासपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यास पोलिसांनी उधळून लावलाय। या कारवाईत 10 आरोपींना ताब्यात घेत 4,690,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी दिली। निजामपूर गावातील असलेल्या वासखेडी रोडावर नॅशनल सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहे। येथे काही इसम जुगाराचा खेळ खेळत आहेत किंवा खेळवत आहेत अशी बातमी धुळे एलसीबीला मिळाल्याने एलसीबीच्या शोध पथकाने मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून जुगाराचा खेळ उद्ध्वस्त केलाय।
या कारवाईत दिलीप धनगर राहणार जैताणे तालुका साक्री, संजय जयस्वाल राहणार निजामपूर तालुका साक्री, संदीप भालकारे राहणार जैताणे, नजीम शाह राहणार जैताणे, मुस्ताकीन शाह राहणार निजामपूर, बबन खलाने राहणार जैताणे, वासू बच्छाव राहणार जैताणे, रवींद्र पवार राहणार निजामपूर, दिलीप धनगर राहणार जैताणे, दिलीप अहिरे राहणार जैताणे अशांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 4,690,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तसेच त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 4.5 प्रमाणे निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस इन्स्पेक्टर योगेश राऊत, दिलीप खोंडे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र ठाकूर, चालक पोलीस कॉन्स्टेबल राजू गीते यांनी केली। निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वानखेडे रोडवर नॅशनल स्कूल ऑफ सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहे। तिथे काल एलसीबीच्या टीमला अशी माहिती मिळाली होती की तिथे काही लोक जुगार खेळत आहेत। त्या अनुषंगाने आपण रेड केली असता 10 लोकांना तिथे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर जुगार कायद्याअंतर्गत केस करण्यात आलेली आहे आणि एकूण 4,606,090 रुपयांचा मुद्देमाल या रेडमध्ये आपण हस्तगत केलेला आहे। मनात श्रद्धा आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस कुठलंही यश संपादन करू शकतो, याची धुळे शहरात देखील प्रचिती आली आहे। धुळे शहरातील श्री भगवान भोलेनाथ यांचे भक्त छोटू धुडकू सोनवणे यांनी आपल्या अथक परिश्रमातून 51 फुटाची म्हणजेच 2100 किलोचा त्रिशूल तयार केला आहे व हा त्रिशूल धुळे शहरातील श्री क्षेत्र पांढरेश्वर महादेव मंदिरास भेट देत असल्याची माहिती स्वतः छोटू सोनवणे यांनी दिली। धुळे देवपुरातील गुलमोहर कॉलनीत वास्तव्यास आणि स्कॅबचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणारे सर्वसामान्य कुटुंबात राहणारे छोटूभाऊ धुडकू सोनवणे यांची भगवान भोलेनाथांवर अपार श्रद्धा आहे। त्यांच्या या श्रद्धा भक्तीमुळे त्यांच्या जीवनात सुख संपदा नांदत आहे। यासाठी त्यांनी भगवान भोलेनाथांकडे नवस मानला होता। त्यांच्या या नवसाला यश संपादन झाल्याने त्यांनी गेल्या 8 महिन्यांच्या परिश्रमातून व स्वखर्चाने तयार केलेल्या 51 फुटाची म्हणजेच 2100 किलोचा त्रिशूल धुळे येथील श्री क्षेत्र पांढरेश्वर महादेव मंदिरास भेट देणार आहेत। त्यासाठी दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपासून शहरातील मनोहर टॉकीज जवळील शिवाजी पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्या शेजारील श्री क्षेत्र पांढरेश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य दिव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात येणार आहे। या शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन छोटूभाऊ सोनवणे यांनी केले आहे। मी छोटू धुडकू सोनवणे, मी माझा व्यवसाय भंगाराचा आहे। मी अनेक वर्षापासून धंदा करत आहो आणि मी भोलेनाथला चांगलं मनापासून मानतो। मी त्यांच्याकडं मंदिरावर जात असतो। मी मंदिरावर मी मानता केली की भोले बाबा माझे असं माझं एक काम आहे, तेवढं सफल झाल्यावर मी तुम्हाला माझ्याकडनं 51 फूट त्रिशूळ मी तुमच्या मंदिराला चढवणार असं मी केलं। तर माझं काम ते सफल झालं आणि मग मी आता असं ठरलंय की तो त्रिशूळ आता 51 फुटाचा त्रिशूळ श्री पांढरेश्वर मंदिराला आपल्याकडनं देण्यात यावं। तर मी देण्यात यावं असं मला मनाला वाटलं। तर मी तो माझ्या बुद्धीनुसार मी तो त्रिशूळची मिरवणूक काढायचं ठरलं माझ्या मनात। तर मी तो त्रिशूळ आता श्री आपलं मनोहर टाकीपासनं त्याचे पायी मिरवणूक काढणार आहे आणि सर्व जेवढे बी शिवभक्त आहे सर्वांनी 10 तारखेला सर्वांनी तिथं हजर व्हावे एवढी माझी सर्व मित्रांना सर्व भाविकांना माझी मनापासनं माझी इच्छा आहे की सर्व जेवढे भाविक आहेत महादेवाचे त्यांनी सर्वांनी उपस्थित तिथं यावे आणि तेवढे सभा आपल्या कांदा तिथं यावे आणि सर्वांनी त्या भोले बाबाच्या मिरवणुकीला सर्वांचा हातभार लावा एवढी माझी इच्छा आहे सर्वांच्यावर। राज्यात बंदी असलेला गुटखा व पान मसाला दिल्लीहून धुळ्याकडे येत होता। याची खबर लागताच सोनगीर पोलिसांनी काल दुपारी 3:30च्या सुमारास टोल नाक्यावर सापळा रचला। त्यावेळी संशयित 15 लाखांचा कंटेनर व 6.5 लाखांचा गुटखा हस्तगत करत चालकाला ताब्यात घेतलंय। दिल्ली येथून हा गुटखा धुळ्यात कंटेनरद्वारा दाखल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली। धिवरे यांनी याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांना कारवाईबाबत सूचना दिल्यात। कापडनीस यांच्यासह
सब इन्स्पेक्टर किरण राजपूत, हवालदार नरेंद्र सिंग गिरासे, संजय देवरे, उमरेश साणप, राहुल पाटील, विजयसिंग पाटील आदींच्या पथकाने सोनगीर टोल नाका येथे सापळा लावला. बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास MH04 KU 5448 हा कंटेनर थांबवत तपासणी केली तर त्यात पान मसाला व तंबाखूच्या गोण्या भरलेले 32 बॉक्स आढळलेत. अन्न सुरक्षा अधिकारी यांना माहिती देऊन कारवाई केली. 6,61,320 रुपयांचा गुटखा व 21,61,320 रुपयांचा कंटेनर जप्त केला. यात चालकालाही अटक करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांकडून पर्दाफाश. वाढीव मालमत्ता कराविरुद्ध धुळे मनपावर राष्ट्रवादीची धडक. श्री करणी सेनेचे अध्यक्ष गोगा मेडी यांच्या हत्येचा धुळ्यात तीव्र निषेध. धुळे बस स्थानकातील एसटी बसेस खिळखिळीच्या वाटेवर, प्रवाशांचा जीव धोक्यात. धुळ्यात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई. ऐचाळ येथे काळमदेव हट्टी रस्त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात, दुरुस्तीची होते मागणी. निजामपूर वासखेडे येथील जुगार अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त, 10 जणांवर कारवाई. दिनांक 10 डिसेंबर रोजी धुळ्यात 51 फुटाच्या त्रिशूलची भव्य शोभायात्रा. कंटेनरद्वारा होत असलेल्या गुटखा तस्करीवर सोनगीर पोलिसांची धाड. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.